नमस्कार. आज मी बनवलेलं आळूच्या वड्या. खायला तर एकदम मस्त लागतात हे. ह्या पद्धतीने जर तुम्ही आळूच्या वड्या बनवलात तर ते अजिबात तुम्हाला खरखर लागणार नाही. बघू शकता तुम्ही इथे की हे किती छान दिसत आहेत वड्या. बनवायला तर खूपच सोपं आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 चमचा चिंच घेतलेला आहे, त्याला एक अर्धा तास भिजत ठेवलेला आहे. आळूचे पानं घेतलेले आहेत, त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतरनं हे आपण जे चिंच भिजत घेतलेलं त्याचं पाणी मी गाळून घेते. त्यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे आणि त्याला उकळून घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता की हे उकळलेलं आहे, त्याला मी गॅस बंद केलेलं आहे. आता आपण मिश्रण बनवून घेऊया. आळूच्या वड्या कुरकुरीत होण्यासाठी मी इथे 2 चमचे मी इथे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. 1 कपभर बेसन घेतलेलं आहे. 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. थोडंसं हळद घातलेलं आहे, मीठ घातलेलं आहे आणि 4 चमचे आपल्याला इथे चिंचगुळाचं पाणी घालायचं आहे. आणि हवं असेल तेवढं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. त्यानुसार व्यवस्थितपणे गाठ्या असू नये असं प्रकारे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण जास्त घट्टही करू नका आणि जास्त पातळही करू नका. इथे मी पानं घेतलेले आहेत, त्याला आता मी लाटून घेते. सगळे पानं घ्यायचे आहेत आपल्याला आणि मस्तपैकी लाटून घ्यायचं आहे त्यांना मागच्या बाजूने. आता इथे बघू शकता की सगळे पानं मी लाटून घेतलेले आहे. आता आपल्याला ह्याच्यावरती पीठ लावून घ्यायचं आहे. एक मोठं पान घेतलेलं आहे मी पहिला, मग त्याच्या सगळ्या साईडला मी इथे पीठ लावून घेतलेलं आहे. त्याच्यावरती अजून एक पान ठेवलेलं आहे आणि परत पीठ लावून घेतलेलं आहे. अजून एक पान ठेवलेलं आहे. तुम्हाला जितके पानं हवे असतील, जितक्या लेअरचे वड्या तुम्हाला हवे असतील तितके तुम्ही पानं ठेवू शकता. आता आपल्याला त्याला फोल्ड करायचं आहे. त्याच्यावर अजून थोडं पीठ लावायचं आहे. परत एकदा फोल्ड करायचं आहे, पीठ लावायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही त्याला रोल करू शकता. मी इथे राहिलेल्या 3 पानांचंही तशाच पद्धतीने रोल बनवून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे 25 मिनिट वाफवून घ्यायचं आहे लो ते मीडियम फ्लेमवरती. आता इथे बघू शकता की हे मस्तपैकी 25 मिनिटानंतरनं हे शिजलेलं आहे. त्याला मी बाहेर काढून ठेवते एका ताटामध्ये आणि थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याचे काप बनवून घ्यायचे. बघू शकता किती छान लेअर दिसत आहेत वड्यांचे एकदम. जर तुम्ही अजून पानं भरपूर घालून बनवलात तर अजून लेअर भरपूर दिसतील. मी इथे 3च पानांचं बनवलेलं आहे, तरी पण बघू शकता किती छान लेअर दिसत आहेत त्याचे. किती सुंदर दिसत आहेत. तुम्ही हे आळूच्या वड्या असे देखील खाऊ शकता किंवा तळून देखील खाऊ शकता. आता मी इथे लो ते मीडियम फ्लेमवरती तळून घेते ह्यांना. तर आळूच्या वड्या तळायला जास्त वेळ काय लागत नाही. लो ते मीडियम फ्लेमवरती आपण हे 4 वड्या किंवा जास्त वड्या एकदम घालून तळू शकता. बघू शकता किती छान दिसत आहेत. त्यांचा कलर किती मस्त आलेला आहे. खायला देखील एकदम कुरकुरीत झालेले आणि अजिबात गळायला खरखर लागलं नव्हतं. आता मी वरून ह्याला तीळ घातलेला आहे. किती सुंदर दिसत आहेत वड्या. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.